नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण दम बिर्याणी कशी बनवायची हे बघणार आहोत. खूप हायली रिक्वेस्टेड रेसिपी आहे ही. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त तांदूळ, बासमती तांदूळ घेतले आहेत आणि आता हे तांदूळ आपल्याला 3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा ते 1 तास भिजत ठेवायचे आहेत. बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला ब्राऊन कांदा लागणार आहे आणि यासाठी मी इथे गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. आणि इथे मी 7 ते 8 मीडियम साईजचे कांदे एकदम पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहे. आता हे कांदे यामध्ये घालत आहे. कांद्याला आपल्याला छानपैकी तळून घ्यायचा आहे. तर इथे हाय फ्लेमवरती मी कांदा हा छानपैकी ब्राऊन करून घेतलेला आहे, छानपैकी तळून घेतलेला आहे. आता मी गॅसची फ्लेम एकदम कमी करून हा कांदा बाहेर काढून घेत आहे. या स्टेजला मी इथे थोडंसं तेल काढून घेत आहे. हे तेल आपण नंतर वापरणार आहोत. इथे मी 500 ग्रॅम चिकन घेतलेले आहे, स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता हे चिकन आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये जाणार आहे आता मीठ. यामध्ये आता आपण मसाले मिक्स करणार आहोत. सर्वात प्रथम 1 चम्मच लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, याने आपल्या बिर्याणीला रंग छान येईल. 1 चमचा धने पावडर, गरम मसाला, चिकन बिर्याणी मसाला, आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करत आहे. थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना आणि आपल्या बिर्याणीला छानपैकी तिखटपणा येण्यासाठी 4 ते 5 मिरच्या मधोमध कट करून घेतल्या आहेत. इथे मी 100 ग्रॅम दही ॲड करत आहे. आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालत आहे. आणि आपण ब्राऊन केलेला कांदा थोडासा यामध्ये ॲड करत आहे. थोडासा आपण नंतर वापरणार आहोत. ही सर्व मसाले आपल्याला चिकनला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. चिकन आणि हे मसाले छानपैकी मॅरिनेट होऊ द्यायचे आहे. चिकन छानपैकी मॅरिनेट केल्यानंतर काय होईल, आपले हे पीस आपल्याला बिर्याणीमध्ये खूप छान मसालेदार लागतील आणि ज्युसी लागतील. हे मिश्रण आपल्याला आता 30 ते 35 मिनिटं असंच ठेवायचं आहे. आता हे झाकून ठेवूया आणि आता बिर्याणीची पुढची तयारी करूया. इथे मी काही गरम मसाले घेतले आहेत. दालचिनीचे काही तुकडे घेतलेले आहेत. 1 चम्मच शहाजिरे घेतलेले आहेत. 5 ते 6 मिरे घेतलेले आहेत, लवंगा घेतलेले आहेत आणि 2 हिरवी विलायची घेतलेली आहे. हा सर्व खडा मसाला आपल्याला याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी गरम मसाल्याचं पावडर तयार करून घेतलेलं आहे. तसं तर आपण चिकनमध्ये गरम मसाला आणि बिर्याणी मसाला ॲड केलेलाच आहे, पण हा जो मसाला आपण हाताने तयार करतो ना, याने बिर्याणीची चव ही खूप छान लागते. इथे मी तांदूळ उकळून घेण्यासाठी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. दोन चमचे मी इथे मीठ ॲड करत आहे.
यामध्ये मीठ घालणं खूप आवश्यक आहे, नाहीतर आपल्या बिर्याणीचे जे तांदूळ आहेत ते अळणी राहतील. यामुळे यामध्ये मीठ घालणं खूप गरजेचं आहे. दोन तेजपत्ता, दालचिनीचे तुकडे, लवंग मिरे आणि विलायची, 3 हिरवी विलायची आहे. 1-2 मिनिटं हे सर्व गरम मसाल्याचा अर्क यामध्ये उतरू द्यायचा आहे. मीठ आणि गरम मसाला छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि या पाण्याला छानपैकी एक उकळी आली की आपण यामध्ये तांदूळ घालणार आहोत. इथे मी अर्धा ते पाऊण तास तांदूळ छानपैकी भिजत घातलेले होते, तुम्ही बघू शकता. आता हे पाणी मी यामध्ये काढून घेत आहे. पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आणि आता हे तांदूळ मी यामध्ये ॲड करत आहे. हाय फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे तांदूळ छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी चिकनचं पातेलं जे आपण मॅरिनेट केलेलं आहे हे गॅसवरती ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही मी मध्यम ठेवत आहे. आणि आता हा आपण जो काही गरम मसाला तयार केला आहे तो यामध्ये मी ॲड करत आहे. मसाले हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. याला सलग मी 5 मिनिटं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मंद करून आपल्याला हे चिकन छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिटे यावर झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे 15 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता. आपलं चिकन हे जवळजवळ 70% शिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे. मी यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. दही आणि चिकनला जे काही मॉइश्चर असतं हे त्याचंच पाणी आहे. आता यामध्ये मी ही जी काही ग्रेव्ही आहे ती थोडी काढून घेणार आहे बाहेर. तर इथे मी ग्रेव्ही काढून घेत आहे. ही ग्रेव्ही आपण नंतर वरून वापरणार आहोत, जेव्हा आपण यामध्ये तांदूळ ॲड करू तेव्हा. तर इथे आपले हे तांदूळ छानपैकी शिजलेले आहेत आणि याचा राईस तयार झालेला आहे. नंतर यामध्ये मी थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली होती. तुम्ही बघू शकता किती छानपैकी आपला हा इथे भात तयार झालेला आहे. आता हा भात आपण या पातेल्यामध्ये चिकनमध्ये ॲड करणार आहोत. मस्तपैकी भात मी यावरती पसरवून घातलेला आहे आणि आता यामध्ये आपण ही ग्रेव्ही मस्तपैकी ॲड करून घेणार आहोत. आता आपण ज्यामध्ये कांदा फ्राय करून घेतलेला होता ते तेल आपण थोडंसं काढलेलं होतं, हे तेल मी आता यामध्ये थोडंसं ॲड करत आहे. इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसची फ्लेम ही फुल आहे आणि इथे मी यावरती न्यूजपेपर टाकलेला आहे आणि यावरती असं झाकण ठेवत आहे. आपल्याला 5 मिनिटं हे हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि नंतर 10 ते 15 मिनिटं एकदम लो फ्लेम करायची आहे. तर इथे आपली बिर्याणी तयार आहे आणि मी फ्राय केलेला कांदा वरून घातलेला आहे. तुम्ही बघू शकता अशी भन्नाट अशी आपली ही बिर्याणी, दम बिर्याणी तयार आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.